महिलांना रूढी आणि परंपरेच्या जाळातनं बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा, विधान भवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। तर पुरंदर विमानतळासाठी पॅकेज निश्चित, जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 10% भूखंड आणि 4 पट रक्कम देणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय। राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यासह अमरावती आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट, तर इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी। पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता, पुढील 3 ते 4 दिवस तापमान स्थिर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। कोल्हापुरातील अनेक धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित, तर राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातल्या निसर्गरम्य वातावरणात असलेले अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत आणि ते पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। पुण्यात पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी टुरिस्ट होम तर पर्यटन विला या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध, पर्यटन संचालनालय पुणे या विभागामार्फत पर्यटक व्यावसायिकांना नोंदणी करण्याचंही आवाहन। बीडच्या आष्टीमध्ये 5 वर्षांनंतर प्रथमच पुन्हा एसटी सुरू, चिंचाळा ग्रामस्थांकडून वाहक आणि चालकाचं पाय धुवून केलं अनोखं स्वागत, फटाके फोडत, पेढे वाटत लालपरीचं जंगी स्वागत। ऑगस्टमध्ये छत्रपती संभाजीनगरला काचीगुडा आणि नगरसोल या विशेष रेल्वेच्या 8 फेऱ्या, तर दक्षिण मध्य रेल्वेकडनं 8, 15, 22 आणि 29 ऑगस्टला नगरसोलमधून संध्याकाळी विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन। नागपूर जिल्ह्यामध्ये साधारण 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, आयकर देणाऱ्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, अजूनही लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची तपासणी सुरूच। आळंदीमध्ये उद्यापासून वारकरी आणि कीर्तनकार यांची 2 दिवसीय गोलमेज परिषद सुरू होणार, राज्यभरातून 60 कीर्तनकार आणि 150 सरपंच यामध्ये सहभागी होणार। शिवाय आळंदीतील डॉक्टर विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल या ठिकाणी या परिषदेचं आयोजन। ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या 155 सफाई कर्मचाऱ्यांना काम करण्याचा निर्णय, तर नियुक्ती आदेश पालिकेनं काढल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची बदली, तर MM सूर्यवंशी यांची नवे आयुक्त म्हणून नियुक्ती। नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 51 हत्येच्या घटना, पोलिसांकडून हत्येच्या प्रत्येक घटनेचा उलगडा, पोलिसांनी 160 आरोपींना ठोकल्या बेड्या, जानेवारी ते जून पर्यंत हत्येच्या घटनांची माहिती समोर। बीडच्या निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी घेतली खासदार बजरंग सोनवणेंची भेट, तर काही दिवसांपूर्वी माजल गावात लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात झाली होती मारहाण, आरोपींवर कडक कारवाई करण्याची चव्हाणांकडून मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 कोटींच्या खंडणीसाठी 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, तर नागरिक आणि मुलीच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा हा डाव उधळला, अंबड तालुक्यातील 2 आरोपींना या प्रकरणी अटक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये भालचंद्र ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, दुकानाचं शटर फोडून 10,15,000चा मुद्देमाल लंपास, चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी सदृश्य आजारानं एका जनावराचा मृत्यू, तर मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या तालुक्यातील 12 पाळीव जनावरांना या आजाराची लागण झाल्याची माहिती, जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। उद्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होण्याची शक्यता, बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणी मोहिमेवरून सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता।